काव्याच्या जागी दुसरं कोणी असतं तरी आपण हेच केलं असतं निशिता. एखाद्या गोष्टीचं भांडवल करणं आणि अवेअरनेस पसरवणं ह्याच्यात फरक असतो. आणि तुला माहितीये एमिनेंट TRP साठी काहीही करत नाही. आय होप या सगळ्यातनं चांगला मेसेज जाईल. आणि आज काव्यावर जी वेळ आली आहे ती वेळ कुठल्याही मुलीवर येऊ नये. तिची चूक नसताना तिला हे सगळे त्रास भोगावे लागतायत याचा मला जास्त त्रास होतोय. हो ना. आणि मला माहित होतं काव्याकडून असं काही घडणं शक्यच नाहीये. आफ्टर ऑल ती माझी बहीण आहे. काही चुकीचं ती वागूच शकत नाही. हो ना. खूप सपोर्ट केलायस तू तुझ्या बहिणीला. मला ना खरं तर तिचे ड्रेस पण हवे होते. नाही नाही, तिच्या कपड्यांना आणि तिच्या गोष्टींना अजिबात हात लावायचा ना, नाहीतर मी सुमी आजीला नाव सांगेन तुझं. तू काय सुमीला सांगशील? तिला या सगळ्या गोष्टींचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. मुळात ती ना खूप सडेतोडे. मनात जे असतं ना तेच तिच्या तोंडावर असतं. हो का? मग मी पण काव्यासारखीच आहे हा. आणि आता तिच्यासारखं स्पष्टपणेच तुला सांगते की काव्याने एक बार कमिटमेंट कर दी ना कि वो खुद की भी नहीं सुनती. हो ना काव्या? नाही, ही तुला अजिबात ओळखत नाही बरं का. कारण काव्याला ना मुळात अशी डायलॉग बाजी केलेली बिलकुल आवडत नाही. ती इतकी स्ट्रॉंग आहे ना की तिला जर एखाद्या गोष्टीचा प्रॉब्लेम असेल तर त्याची कंप्लेंट घेऊन ती सुमीकडे जाणारच नाही. ती स्वतः तिचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. हो की नाही काव्या? मग एक मिनिट, मी तिला तुझ्यापेक्षा जास्त चांगलं ओळखते, कळलं ना? काहीही ओळखत नाहीस तू तिला. काव्या तर तूच सांग, आमच्या दोघींपैकी तुला कोण सगळ्यात जास्त चांगलं ओळखतं? नाही, मला माहितीये मी ओळखते. कारण आमची काव्या खूप कॉन्फिडेंट पण आहे. आणि तिला जर असं वाटत असेल की मी या वस्तू घेऊन जाऊ नये तर ती मला सांगेल. हो की नाही? ती काहीच बोलत नाहीये. काव्या, तू तिला खडसावून सांग की तुझ्या वस्तूंना, तुझ्या मेकअपला हात लावायचा नाही. सांग तिला. काव्या, बोल ना काहीतरी तिला. ती सगळं घेऊन जायला ग, नाहीतर तुझं सगळं. काव्या, बोल ना काहीतरी. खरं तर काव्या या सगळ्यातनं बाहेर येऊ शकली आहे कारण तिला निशीचा सपोर्ट होता. एखादी बहीण म्हणाली असती की शी, माझी बहीण अशी कशी वागू शकते, लाज वाटतेय मला तिची, फॅमिलीचं नाव खराब केलंय तिने, हे असं ना कोणीतरी म्हणालं होतं. मला आता आठवत नाहीये नेमकं कोण म्हणालं ते. हो, म्हणजे हिट ऑफ द मोमेंट बोलले असेल मी. पण कुठेतरी मी पण खूप घाबरले होते हो. पण ना मनात विश्वास होता काव्या असं काही वागूच शकत नाही. हो नाही असेल. बहिणीने बहिणीवर विश्वास ठेवायला हवा ना. हा आमचा फॅमिली मॅटर आहे. आम्ही आमचं बघून घेऊ. तो सुद्धा तुझ्या फॅमिलीचा भाग आहे हे विसरलीस का तू निशिता? हो बरोबर आहे ताई. मी आलेच. थँक्यू अगेन. हिच्या वागण्यात कधी समजूतदारपणा येणार आहे तेच कळत नाही मला. मी श्वेताशी बोलून घेतो त्या आपल्या सेगमेंट बद्दल. या शुअर. आणि काव्याला पण फोन कर. तिला आत्ता या क्षणी आपल्या सगळ्यांची खूप जास्त गरज आहे. डोंट वरी, तिची मोठी बहीण आहे तिच्या बरोबर. तारिणी असताना आपल्या कोणालाच काळजी करायची गरज नाही खरं तर. आय विल वर्क ऑन दिस टू. या जावई बापू. अरे नाही, सॉरी सॉरी सॉरी. नातू आहेस ना त्या घरचा, धनुष. काय रे आता आलास? वाटलंच मला. काव्याचे फोटो बघून गेला होतास ना, पायाच निघत नसेल तिथनं. कशी अरे काव्या? ए बाबा, विचारपूस करतोय कशी आहे काव्या असं काय? अरे म्हणजे आता जे एका रूम मध्ये घडलं ते सगळ्या जगासमोर आलंय तर जरा हल्ली असेल ना ती अशी. राग काय देतो यार? मी विचारतोय की एक काळजीपोटी विचारणं असतं ना. काय तू काळजी करायची गरज नाही. हे तर बरेच जण तिची काळजी करायला. वाटतं मी पण जावई आहे ना त्या घरचा. माझं कर्तव्य आहे, माझी जबाबदारी आहे. त्या घरातली माणसं नीट आहेत ना, टेन्शनमध्ये नाही आहेत ना, मला विचारपूस करायला नको.
हा आता मी तुझ्यासारखं तिकडे जाऊन धुणी भांडी करत नाही, नोकऱ्यांची कामं करत नाही, पण ठीक आहे, तरी पण मी जावई आहे. कर्तव्य जबाबदारी काय असतं की नाही? तेही घर माझंच आहे आणि स्वतःच्या घरातनं आपण नोकर म्हणून नाही, सदस्य म्हणून असतो. ते पण घर हवं आहे. अरे किती घरं पाहिजे तुला? काय प्रत्येक घरात तुकड्या तुकड्यात राहणार आहेस का तू? हा, काहीतरी सोड आमच्यासाठी. बरं ते उंदराचं बिल हवंय का तुला? तर सांग, तुझ्या नावावर करतो. ते सोडायचं, बोल. कसं आहे ना, जबाबदारी, काळजी, कर्तव्य या शब्दांचा अर्थ तुला कळणार नाही. पण ठीक आहे, तू काळजी करू नकोस. आम्ही आहोत. हा, आम्ही बघू काय करायचं आहे ते. ओके धनुष. अरे पण ऐक ना, ती कशी? हॅलो, ए ते चहा नाही प्यायलीस आत्या, गार झाला असेल तो आता. नकोय मला, घेऊन जातो. काव्या पडशील ती हळू. काव्या अगं काय नाही, काय नाही, ठीक आहे ठीक आहे. ती नमा होती, मला वाटलं काव्या पडेल. बस ना तू, खाल्लंही नाहीयेस. अगं आत्या बस ग, बस. आत्या बस ना, थोड्या वेळ बरं वाटेल तुला. बस. तुला आठवतं का ग, काव्या लहान असताना तू तिला माझ्या मांडीवर झोपवायचीस आणि तू घरातली सगळी कामं करायचीस, आणि ही बाहुली टकामका तुझ्याकडे बघत राहायची. आणि जरा जरी तू तिच्या नजरेच्या आड गेलीस की जोरात भोकाड पसरणार. मग तू जिथे कुठे असशील तिकडनं एक आवाज देणार, काव्या. मग ही लगेच शांत व्हायची. तुला कारण माहितीये? कारण कुठल्याही लेकराचा ना हा विश्वास असतो, जोपर्यंत आपली आई आपल्या सोबत आहे ना तोपर्यंत आपल्याला काहीच नाही होणार. आणि तिच्यासाठी तर आई आणि बाबा दोन्ही तूच आहेस. मला माहितीये तुला आता या सगळ्याचा खूप मोठा धक्का बसलाय, तुला त्रास होतोय या सगळ्याचा. हे सगळं माझ्याच मुलीच्या बाबतीत का व्हावं? तिची काय चूक आहे? ती आता समाजासमोर कशी जाईल? तिच्यासोबत हे का घडलंय? हे सगळे प्रश्न तुला पडले असतील. पण मी खरंच सांगते आत्या, ह्या सगळ्यात तिची काहीच चूक नाहीये ग. उलट या सगळ्याची झळ पोचतीये तिला. तिला खूप त्रास होतोय या सगळ्याचा. मग अशा वेळेला आपण तिच्यासोबत उभं राहायला हवं ना. माझी आत्या खूप स्ट्रॉंग आहे, मला माहिती आहे. आणि ती या सगळ्याला सामोरी जाऊ शकते. कारण एक बाई जेव्हा आई होते ना त्यावेळेस तिच्यातली ताकद दुप्पट होते. म्हणजे असं मी नाही, हा कौशिकीताई म्हणतात असं, स्वतःला सावर आणि तिला ताकद दे. तिला खरंच तुझी खूप गरज आहे आत्ता.